नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आजकाल बऱ्याचशा लोकांसोबत बोलणं होतं, भेटणं होतं, बऱ्याचशा चर्चा होतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, बऱ्याचशा गोष्टी लक्षात यायला लागतात। आता बरीचशी लोक आहेत, भरपूर मोठी लोक आहेत, वाखाणण्याजोगी लोक आहेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे। पण कसं असतं माहिती आहे का, जेवढा व्यक्ती शिकत जातो ना, तसं त्याचा एक पर्सनॅलिटी बनत जाते, तो एक फिक्स माइंडसेट बनत जातो। मी म्हणतोय तेच खरं, किंवा त्यानं आजपर्यंत जे शिकलं आहे किंवा जे अभ्यासलं आहे किंवा ज्या क्षेत्रातून तो आलो आहे ना, तशी त्याची पर्सनॅलिटी बनलेली असते आणि जे त्याला वाटतं ना तेच तो योग्य समजायला लागतो। मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस त्या व्यक्तीशी आपण बोलत असतो ना, त्यावेळेस त्याला एखादा नवीन मुद्दा किंवा एखादा नवीन पॉईंट समजावून सांगणं खूप कठीण असतं आणि जेवढा व्यक्ती मोठा असतो ना, तेवढाच तो रिजिड असतो ओपन अप होण्यासाठी। म्हणजे बरीचशी लोक अशी पण असतात की ओपन असतात, ॲक्सेप्ट करतात, पण भरपूर लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो की ते ॲक्सेप्टच नाहीत करत। आणि असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालं आहे। म्हणजे भरपूर मोठी लोकं असतात ज्यांना आपण बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्यांच्याच गोष्टी धरून बसलेले असतात। नाही, मी म्हणतोय तेच खरं आहे। मग त्यांच्या डिग्निटीला मान्यता देऊन आपण शांत बसतो, जाऊ द्या म्हणतो, कशाला डिबेट करायचं वगैरे वगैरे। पण त्यांनी काय होतं माहिती आहे का, त्या व्यक्तीचा त्यामध्ये लॉस होतो। म्हणजे त्याला नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करणं किंवा नवीन गोष्टी समजून घेणं, ह्याच्यामध्ये तो कमी पडायला लागतो। आणि आज बरीचशी लोकं भरपूर हुशार आहेत, पण ते मोठी नाही आहेत। कशामुळं माहिती आहे का, फक्त ह्या गोष्टीमुळं, कारण ते ॲक्सेप्ट नाहीत करत किंवा ते अडॅप्टेबल नाही आहेत, नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला, चेंज स्वीकारायला ते तयार नाही आहेत। आणि अशा गोष्टींमुळं कदाचित ते काही गोष्टींमध्ये मागं पडत असतील। पण माणसानं ना सदैव ओपन अप असलं पाहिजे। एखादा व्यक्ती सांगतोय, जर त्याच्या बोलण्यामध्ये व्हॅलिड पॉईंट असेल, तथ्य असेल, तर त्याला आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि मान्य पण करावं लागतं। जर त्याच्या शब्दांमध्ये जर ती व्हॅलिडिटी असेल, जर तो पटवून सांगत असेल, जर ते आपल्याला पटत असेल, तर मान्य करायला काय हरकत आहे। पण नाही, आपण ऐकूनच घ्यायचं नाही, मी म्हणतोय तेच खरं आहे। आणि अशा भरपूर गोष्टी होत असतात आजूबाजूला। आता ही देवाची जी कॉन्सेप्ट आहे, भगवंत, बरीचशी लोक आहेत, भरपूर बुद्धिमान आहेत, पण त्यांना देव नाही कळत शेवटपर्यंत, कारण त्यांनी कधी प्रयत्नच नाहीत करत। किंवा कोणी सांगायला आलं तर त्याच्यावर संशय घेतात, तू कशाहून खरं आहे, मला कळत नाही का, मी काय वेडा आहे का, आता तुम्हाला शिकवणार का, अशी त्यांची आतल्यात एक मान्यता बनलेली असते। त्याच्यामुळे ते ओपन अप होत नाहीत आणि त्यांना त्या गोष्टीचं कधी दर्शन नाही होत किंवा त्यांनी त्या गोष्टीमध्ये मागे राहतात। आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही आयुष्यामध्ये, जर तुमच्याकडे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील या जगातल्या, पण जर तुम्हाला भगवंताची ओळख झाली नसेल, जर तुम्हाला भगवंत माहीत नसेल, तर तुमचा जन्म वाया जातो, असं आध्यात्मिक गोष्टी सांगतात। पण लोक म्हणतात जाऊ दे, आम्हाला नाही देणं घेणं, आम्ही आत्ता मजेत आहोत ना, तेच आमच्यासाठी बेस्ट आहे। मग अशी जर ज्यावेळेस मान्यता असते ना ज्या व्यक्तीची, मग त्याला शिकवणं, त्याला समजावून सांगणं खूप कठीण असतं। बऱ्याचदा व्यक्ती शिकतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये तसे प्रसंग येतात, तशा गोष्टी घडतात आणि त्या भयानक अडचणीतून ज्यावेळेस ते बाहेर पडतात ना, मग त्यांना ह्या गोष्टींवर विश्वास व्हायला लागतो। पण त्याच्या अगोदर त्यांना समजावून सांगणं हे नाकी बरोबर असतं, ऐकूनच घ्यायला तयार नसतं कोणी। आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं, म्हणजे त्यांची मल्टी डायमेन्शनी ग्रोथ नाही होत। जे मला कळतंय किंवा जे माझ्या आतमध्ये ऑलरेडी आहे, त्याला मिळून जुळून जर एखादी गोष्ट येत असेल ना, त्याच्यावरच मी विश्वास ठेवणार। नवीन जर एखादा व्यक्ती एखादा पॉईंट सांगत असेल, तर ते ॲक्सेप्टच नाहीत करत लोक। आणि ही लोकं असतात शिकलेली लोकं। अडाणी लोकाला सांगणं खूप सोपं असतं, त्याला समजावणं खूप सोपं असतं, कारण तो रिकामा असतो, तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो। पण जे शिकलेले लोक असतात ना, त्यांच्या आतमध्ये संदेह असतो, संशय असतो, ते ॲक्सेप्ट करायला लवकर तयार होत नाहीत। म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऐकली देखील असेल, एका गायकाकडे 2 मुलं शिकायला जातात, त्यातला एक मुलगा थोडासा शिकलेला असतो आणि एक मुलगा असतो ज्याला काहीच येत नसतं। मग ज्याला काही येत नसतं तो व्यक्ती त्या गायकाला विचारतो की मला शिकायला किती वेळ लागेल, तर मग तो हार्डली 6 महिन्यात तो शिकशील। मग दुसरा व्यक्ती ज्याला थोडंफार गायन येत असतं, तो विचारतो की गुरुजी मला शिकायला किती कालावधी लागेल, म्हणजे ह्याला 6 महिने म्हणल्यानंतर मी तर लवकरच शिकेन। पण गुरुजी म्हणतात नाही, तुला 2 वर्ष लागतील, कारण तू जे शिकलाय ना ते पहिल्यांदा बाजूला काढायला मला 2 वर्ष लागतील आणि मग तिथून तुझी परत सुरुवात करावी लागेल हळूहळू। म्हणजे हा फरक असतो। म्हणजे जो अडाणी आहे ना, त्याला पटदिशी आपण समजावून सांगू शकतो, शिकवू शकतो, पण जो शिकलेला आहे ना, त्याला शिकवणं फार कठीण असतं, कारण त्याची बुद्धी ॲक्सेप्ट नसते करत लवकर। त्याच्या ज्या मान्यता ठरलेल्या असतात किंवा त्याची जी बिलीफ सिस्टीम असते ना, ती बाकीच्या गोष्टींना ॲक्सेप्ट नाही करत। त्याच्यामुळे बरीचशी लोकं आहेत जे जास्त ग्रो नाहीत करत किंवा आहे तिथंच अडकून राहतात, स्टक होतात आणि दुःखी राहतात आयुष्यभर। पण ज्यावेळेस व्यक्ती ग्राउंडेड असतो, ओपन अप असतो, प्रत्येक गोष्टी बारकाईनं समजून घ्यायच्या तयारीत असतो ना, त्यावेळेस तो
ग्रो करायला लागतो. आणि ज्यावेळेस पण व्यक्ती मोठा होत असतो ना, त्यावेळेस ही गोष्ट त्यांना स्वतःच्या आतमध्ये गाठ बांधून ठेवली पाहिजे की माझ्यापेक्षा पण ह्या जगात खूप मोठी लोक आहेत आणि त्यांच्याकडे पण प्रचंड नॉलेज आहे, मीच काय खूप लय हुशार नाही आहे. आणि ज्यावेळेस आपला असा अप्रोच असतो ना, त्यावेळेस मग आपल्याकडं शिकण्याची संभाव्यता खूप जास्त असते आणि ती गोष्ट आपण फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. शिका, मोठे व्हा, पण जेवढं मोठे व्हाल ना तेवढंच ग्राउंडेड राहा. खूप ग्रोथ होते, खूप ग्रोथ होते. सिम्पल साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्याला भरपूर काही शिकून जातात. काल परवाचंच एक उदाहरण आहे. आमच्या घरची लहान मुलं बाहेर गेली फिरायला. मग मी म्हणलं बरं झालं, खूप छान त्यांना आता समुद्र वगैरे बघायला भेटेल, चांगल्या गोष्टी त्यांना अनुभवायला भेटतील. त्यावेळेसच एका व्यक्तीची प्रतिक्रिया अशी आली की त्यांना काय कळतं, अजून ती लहान आहे ते. मी म्हणलं त्यांना जेवढं कळतं तेवढं कुणालाच नाही कळत, कारण ते ॲज इट इज बघत आहेत, त्यांच्या आतमध्ये काही नाही आहे. आपण नीट बघत नसतो. आपण बघताना ना आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन बघत असतो, पण ते लेकरं ॲज इट इज बघत असतात. म्हणजे त्यांच्या एवढं आपल्याला कळतं आहे ही मान्यता चुकीची आहे. त्यांना जे कळतं आहे ना ते खूप आहे आपल्यापेक्षा. ते फक्त समुद्र बघून येतात, आपण बाकीच्या सगळा लोचा चालू असतो आपल्या डोक्यामध्ये, हे असं ते तसं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे क्लिअर कट आपल्याला काही गोष्टी दिसतच नाहीत. त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ज्याला आपण अंडर एस्टिमेट करत असतो, ह्याच्यात काय आहे त्याच्यात काय करत असतो ना, म्हणजे आपला हा शिक्षणातला अहंभाव असतो, ज्याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टींना डिनाय करत असतो, डिफेन्स करत असतो. पण ह्या गोष्टी आपण बदलणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपण बारकाईने समजून घ्यायला लागतो, झिरो होतो, ग्राउंडेड होतो ना, त्यावेळेस मग नव्या संभावना तयार होत असतात आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्या जवळ येण्यासाठी. आणि त्यासाठी आपण फ्री राहणं, ओपन अप राहणं खूप महत्त्वाचं असतं. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.